ही एक अशी गोष्ट आहे जी कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल. 8 नोव्हेंबर 2016ची रात्र एका घोषणेने फक्त भारतालाच नाही तर सीमेपलीकडे चालणाऱ्या एका प्रचंड मोठ्या गुन्हेगारी साम्राज्याला मुळापासूनच हादरून टाकलं. चला आज आपण नोटबंदीच्या त्या पडद्यामागच्या सत्याची गोष्ट जाणून घेऊया. 8 नोव्हेंबर 2016 रात्रीचे 8 वाजले होते. अचानक टीव्ही स्क्रीनवर एक ब्रेकिंग न्यूज येते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत होते आणि त्यांच्या काही शब्दांनी जणू काही संपूर्ण देशाचा श्वास रोखून धरला. आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा लीगल टेंडर राहणार नाहीत. बस ह्या एका घोषणेनंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारताच्या रस्त्यांपासून घरांपर्यंत एकच गोंधळ उडाला होता. पण गंमत म्हणजे या निर्णयाचा खरा आणि सगळ्यात मोठा धक्का दिल्ली किंवा मुंबईत नाही बसला, तर तो बसला होता सीमेपलीकडे थेट पाकिस्तानच्या कराची शहरात. हो, हे एक असं पाऊल होतं ज्याने एका रात्रीत एका मोठ्या बेकायदेशीर साम्राज्याची पाळंमुळं उखडून टाकली होती. पण मग प्रश्न हा उठतो की भारतातील एका निर्णयाचा इतका मोठा धक्का कराचीला का बसला आणि या निर्णयाचा संबंध बरोबर 26 दिवसानंतर कराचीमध्ये झालेल्या एका रहस्यमय मृत्यूशी कसा जोडला जातो. चला आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. या सगळ्या कथेच्या मुळाशी आहे एक कुटुंब ज्याने एका छोट्याशा दुकानापासून सुरुवात करून एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी साम्राज्याची उभारणी केली. तर ही गोष्ट सुरू होते 1947च्या फाळणीपासून. अब्दुल सत्तार खनानी नावाचे एक व्यापारी गुजरात सोडून कराचीला पोहोचले आणि त्यांनी तिथे फुटपाथवर चलन विनिमयाचं एक छोटंसं दुकान सुरू केलं. पुढे त्यांची जुळी मुलं जावेद आणि अल्ताफ यांनी वडिलांचा हा व्यवसाय इतक्या मोठ्या पातळीवर नेला की ते एका विशाल आर्थिक साम्राज्याचे मालक बनले. म्हणजे वरवर पाहिलं तर खनानी अँड कालिया इंटरनॅशनल ही एक अगदी सामान्य फॉरेन एक्सचेंज कंपनी वाटत होती, पण प्रत्यक्षात ती एका प्रचंड मोठ्या बेकायदेशीर हवाला नेटवर्कचा चेहरा होती. आता हवाला म्हणजे काय, तर ही एक अशी व्यवस्था आहे जिथे पैशांची प्रत्यक्ष देवाणघेवाण न करता फक्त विश्वासावर चालणाऱ्या एजंट्सच्या नेटवर्कमधून पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले जातात. आणि या नेटवर्कने पाकिस्तानच्या फॉरेन एक्सचेंज मार्केटमधला जवळपास 40% हिस्सा आपल्या ताब्यात घेतला होता. पण मग या व्यवसायाला एक असं धोकादायक वळण मिळालं जेव्हा खनानी बंधूंनी अंडरवर्ल्डच्या एका सर्वात मोठ्या नावाशी हातमिळवणी केली आणि त्यांचा व्यवसाय एका खऱ्या अर्थाने गुन्हेगारी साम्राज्यात बदलला. 1993चे मुंबई बॉम्बस्फोट, त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पोचला पाकिस्तानात. आता त्याच्याकडे होता प्रचंड काळा पैसा आणि हा पैसा जगभर फिरवण्यासाठी त्याला एका मजबूत नेटवर्कची गरज होती. हीच गरज खनाने बंधूंच्या हवाला नेटवर्कनी पूर्ण केली. आता हे नेटवर्क फक्त हवालापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. दुबईपासून टोरंटोपर्यंत पसरलेल्या या नेटवर्कमधनं मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच काळ्या पैशाला वैध बनवणं, ड्रग्सच्या पैशांची तस्करी आणि दहशतवादासाठी फंडिंग अशी सगळी अवैध कामं होऊ लागली. आणि यातलं सगळ्यात धोकादायक होतं बनावट भारतीय नोटांचं जाळं. या बनावट नोटा साध्यासुध्या नव्हत्या. इतक्या हाय क्वालिटीच्या होत्या की अनेकदा मशीनसुद्धा त्यांना खऱ्या नोटांपासून वेगळं ओळखूच शकत नव्हत्या. असा आरोप आहे की या नोटा चक्क सरकारी संरक्षणाखाली छापून नेपाळ आणि बांगलादेश मार्गे भारतात पाठवल्या जात होत्या. साहजिकच यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलं होतं. आता एवढं मोठं साम्राज्य उभं राहतंय म्हटल्यावर ते फार काळ लपून राहणार नव्हतं. लवकरच या नेटवर्कवर आंतरराष्ट्रीय एजन्सींची नजर पडली आणि खन्नानी बंधूंच्या साम्राज्याला ग्रहण लागण्याची सुरुवात झाली. तर अमेरिकेची जी ड्रग एन्फोर्समेंट एजन्सी आहे म्हणजे DEA, त्यांनी एक जबरदस्त प्लॅन बनवला. त्यांचे एजंट ड्रग्स तस्कर म्हणून अल्ताफ खनानीच्या संपर्कात आले आणि पैसे लॉन्डर करण्यासाठी एक यशस्वी व्यवहार करून दाखवला. बस याच ठोस पुराव्याच्या आधारे 2015मध्ये अल्ताफला पनामामधून अटक करण्यात आली. आणि आता ही गोष्ट पुन्हा येते 8 नोव्हेंबर 2016च्या रात्रीवर, जेव्हा त्या एका घोषणेने अमेरिकेत नाही तर पाकिस्तानात बसलेल्या दुसऱ्या भावाचं म्हणजे जावेद खनानीचं अख्खं साम्राज्य एका क्षणात जमीनदोस्त केलं. विचार करा, घोषणेच्या आधी जावेद खनानीच्या गोदामांमध्ये करोडोंच्या बनावट भारतीय नोटांचा ढीग होता आणि घोषणेनंतर त्या सगळ्या नोटा म्हणजे फक्त रद्दीचे कागद बनले. त्यांची किंमत शून्य झाली होती. तो एका रात्रीत अक्षरशः कंगाल झाला होता. आता परिस्थिती बघा कशी झाली होती. एक भाऊ अमेरिकेच्या ताब्यात जो सगळी माहिती देत होता आणि इथे जावेदचं सगळं भांडवल एका रात्रीत शून्य झालं होतं. तो आता ज्या सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग होता त्याच सिस्टमसाठी एक मोठा धोका, एक ओझं बनला होता. आणि मग सुरू होतो या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात रहस्यमय भाग, जिथे जावेद खनानीच्या आयुष्याचा एक गूढ शेवट होतो. नोटबंदीच्या घोषणेनंतर बरोबर 26 दिवसांनी म्हणजे 4 डिसेंबर 2016 रोजी जावेद खनानीचा कराचीमधील एका अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या 8व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी या केसमध्ये काही फारशी चौकशीच केली नाही. पोस्टमॉर्टम न करताच याला आत्महत्या ठरवण्यात आलं आणि हे प्रकरण कायमचं बंद झालं. याचमुळे या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढलं. म्हणूनच हा प्रश्न आजही तसाच आहे. जावेद खनानीने खरंच आत्महत्या केली होती की तो एक ओझं बनल्यामुळे त्याला कायमचं शांत करण्यात आलं होतं? याचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही. पुढे काय झालं तर 2017मध्ये अमेरिकेत अल्ताफ खनानीला शिक्षा सुनावण्यात आली. 2020मध्ये तो तुरुंगातून बाहेरही आला, पण आज तो कुठे आहे याबद्दल कोणालाही काहीच माहीत नाही. आणि अशा प्रकारे खनानी बंधूंच्या त्या साम्राज्याचा शेवट झाला ज्याने अनेक वर्ष बनावट नोटा आणि दहशतवादाच्या जोरावर आपलं जाळं विणलं होतं.